पण मुद्द्याचं बोलावं. परत बीडी कामगार प्रश्न विचारतायत, महिला प्रश्न विचारतायत भाजपला की अजूनही आज 18 दिवस राहिले निवडणुकीसाठी आणि अजूनही ते मुद्द्याचं बोलत नाही आहेत. म्हणून आज बीडी कामगारांच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. तर रस्त्याचे असतील, उद्योगाचे असतील, पाण्याचे असतील. मागच्या 10 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आहात. तीनदा तुम्हाला तुमचा उमेदवार बदलावा लागतो. तुम्हीच त्यांना निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि आज तुम्ही बघता की भाजपचे उमेदवार असतील आणि भारतीय जनता पक्ष व्हॉट्सॲपच्या माध्यमातून असेल, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून असेल, फक्त जातपात धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या सोलापूरची जी एकी आहे ती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हॉट्सॲपवर पोस्ट फिरवत आहेत आणि आमचं सोलापूर अखंड आहे, एक आहे. आम्ही कामाचं बोलतो आहे. तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं, पण त्याच्याबद्दल अजूनही उमेदवार बोलत नाही आहे. आणि म्हणून आज मुद्द्याचं बोलावं हे सगळे युवक आणि महिला BJPचे उमेदवार विचारतायत. मुद्द्याचं बोला, बाकी गोष्टी इलेक्शनमध्ये आणू नका. आणि जी कीड भाजपनी लावली आपल्या देशाला, जातपात धर्माची कीड आणि लोकांची विभागणी करण्याची कीड, ती त्यांना आता त्यांची जागा दाखवणं ही काळाची गरज आहे. लोकांना आता समजलं आहे. लोक आणि बीडी कामगार खास करून इतके त्रस्त आहेत. महिला त्रस्त आहेत कारण का रेशन दुकानात माल मिळत नाही. महिला त्रस्त आहेत कारण का भाजपने मागचे 2 वर्ष सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाही, त्यामुळे आम्हाला 8-8 दिवसाआड या ठिकाणी पाणी मिळतं. महिला त्रस्त आहेत कारण का महागाईने उच्चांक गाठला आहे. 300 रुपयाचं सिलेंडरची टाकी 1200 रुपये झालं. महिला त्रस्त आहेत कारण का त्यांना आठवडा मजुरी जी रोख रक्कम मिळायची ती नोटबंदीमुळे मिळालीच नाही आहे. नोटबंदी का झाली त्याचं अजून उत्तर पण हे देऊ शकले नाही आहेत. सोलापुरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटीने वाट सिटी लावली, रस्ते झाले नाही आहेत. सोलापूर ठिकठिकाणी 8 दिवसाआड घाण दूषित पाणी येतं कारण का नियोजन नाही आहे पाण्याअभावी. एवढ्या अनेक गोष्टी, रेशन दुकानात पण धान्य मिळत नाही, रॉकेल बंद केलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे महिला त्रस्त आहेत आणि म्हणून महिला आज म्हणत आहेत की एवढं सगळं हे जे BJP करते आहे त्यांचं टिपिकल, त्यांची परंपरा आहे की खोटं रेटून बोलतात आणि मग ते त्यांना मुद्दा मिळाला नाही इलेक्शनसाठी, कॅम्पेनिंगसाठी, तर मग ते भरकटून धर्माधर्मात तेढ निर्माण आणि भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला पण आव्हान करते की सोलापूरकरांसाठी आम्ही सगळे एक आहोत, आपण एक आहोत. एवढ्या वर्षापासून आपण एक राहतो आहे. बाहेरून कोण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, तुम्ही पण त्यांना थारा नका देऊ आणि मुद्द्याचं बोला. ह्या कॅम्पेनवर त्यांना सारखं मागच्या वेळेस रिक्षा चालकांनी त्यांनी या कॅम्पेनवर आणलं. आता बीडी कामगार जे आहेत त्यांना ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सोलापूरकर आता भरकटणार नाहीत. आम्हाला काम बघायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी. आता तुम्ही बोलला की जातीमध्ये भांडणं लावले जाते तर बाहेरचे लोक येऊन, तर आता त्यांनी हिंदू कार्ड सुरू केलं आहे, हिंदू कार्ड खेळायला लागलं. मी तेच म्हणते, आपण सगळे धर्म मानतो, पण इलेक्शनमध्ये राजकारणात नाही. आणि BJP फक्त ते करते, राजकारणात जे हे गोष्टी आणतात ते देशाला कीड लावतात. तुम्ही कामाचं बोला ना, कामाचं काय तुम्ही ह्या गोष्टी आणता. ह्या सगळे आपण आहोत, कोणी कमी हिंदू कोणी जास्त हिंदू नाही, सगळे आपण आहोत. आम्ही पण आदर करतो, आम्ही पण पूजापाठ करतो, पण इलेक्शनमध्ये तुम्ही कामाचं बोला. तुम्ही का लोकांना भरकटायचा प्रयत्न करताय? हा पाप घडतोय BJP कडून. म्हणजे कामाचं, उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत आणि तुम्ही लोकांना प्रवृत्त करताय अशा बेसिसवर मतदान करायला. हे लोकशाहीत साफ चुकीचं आहे आणि आता लोकांना ते कळलं आहे. तुम्ही बघा, शेतकऱ्यांमध्ये एवढा रोष आहे, शेतकऱ्यांना काही फरक पडत नाही ना. बीडी कामगारांना ह्यांना किती चटके बसलेत BJP आल्यापासून, ते तुम्ही त्यांना विचारा. काल एका भाषणामध्ये बीडवरून राम